आज रोजी जर पाहिलं तर एका कर्मचाऱ्याकडे 3-3 सेक्शनचं काम आहे। जोपर्यंत शासन आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही संपातून माघार घेणार नाही। सर्वप्रथम आजच्या या आमच्या आंदोलनामुळे जो जनतेची गैरसोय होणार आहे त्याबद्दल आम्ही सर्व जनतेची दिलगिरी व्यक्त करतो। परंतु जसा हा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे तसाच सर्व जनतेच्या जिव्हाळ्याचा देखील आहे। आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार शासन दरबारी सादर करतोय ती म्हणजे आमचा आकृती बंद। आज रोजी जर पाहिलं तर एका कर्मचाऱ्याकडे 3-3 सेक्शनचं काम आहे। यामुळे त्या कर्मचाऱ्यावर आणि जनतेच्या होणाऱ्या कामावर याचा परिणाम होत आहे। जनतेमध्ये जी नाराजी निर्माण होत आहे की आमचे कामं वेळेवर होत नाही त्याचं कारण जे आहे की आमच्या एका कर्मचाऱ्याकडे 3-3 सेक्शनचा पदभार आहे। आमची हेच मागणी आहे की आमचा आकृतीबंध निश्चित व्हावा आणि आकृतीबंध निश्चित झाल्यानंतर त्याची ताबडतोब अंमलबजावणी व्हावी जेणेकरून जनतेचे कामं विहित वेळेत पूर्ण होतील। किती दिवस संप राहणार? आमच्या आजचा हा संप अनिश्चित काळासाठी आहे। याच्या अगोदरही आम्ही शासन दरबारी बरेचसे संप केलेले आहेत परंतु दखल घेतली नाही। परंतु आजपासून जो आमचा संप होणार आहे किंवा चालू झालेला आहे हा दीर्घ कालावधीसाठी आहे। जोपर्यंत शासन आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही संपातून माघार घेणार नाही। हा आजचा जो संप आहे तो नियोजित संप पूर्ण राज्यभर आहे। या संपामध्ये आमच्या सर्व संघटना महसूलच्या सर्व संघटना सहभागी आहेत आणि संप राज्यभर आहे। काय प्रमुख मागणी आहे तुमच्या? आमची प्रमुख मागणी हेच आहे की जो कर्मचाऱ्याचा ग्रेड पे आहे लिपिक तलाठी अव्वल कारकून मंडळाधिकारी आणि नायब तहसीलदार याच्यामध्ये थोडी तफावत आहे ती तफावत दूर करावी शासनानं। तसेच की आमच्या जो नायब तहसीलदारचा जो आहे आतापर्यंत नायब तहसीलदाराची सर्वात जास्त पद रिक्त जर असतील तर आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहेत ते तात्काळ भरणा करावी त्याची भरती करावी जेणेकरून आमच्या इतर कर्मचाऱ्यावर जो कामाचा ताण आहे तो कमी होईल। काम बंद केलंय लेखणी बंद केलंय आम्ही आता आज जो आहे आज थोडासा पाऊस असल्या कारणामुळे सर्व जनतेला माहीत व्हावं जनता जी कार्यालयामध्ये खेटे मारती त्यांना माहीत पडावं किंवा संप आहे त्या उद्देशाने आम्ही सर्व एका ठिकाणी आले आहोत।